गेल्या 3 ते 4 दिवसापासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती थंडी त्याचबरोबर धुक्याचा वातावरण बदलाचा परिणाम या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आपण मालेगावच्या मोसम तीरावरती आहोत. मोसम नदीच्या तीरावरती आपण बघू शकतो धुक्याने अक्षरशः समोरचा पूल देखील दिसणं बंद झालंय. त्या पार्श्वभूमीवरती सकाळपासूनच ज्या पद्धतीने शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना देखील आज फायदेशीर वाटत असला तरी त्याचा आनंद घेत असला तरी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेल्यावर मात्र परिस्थिती वेगळीच आहे. ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकरी, डाळिंब उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी नाशिक जिल्ह्यातील या धुक्याच्या किंवा धुक्याबरोबर असलेल्या दवबिंदूच्या आर्द्रतेमुळे शेती पिकांवरती मोठा परिणाम या ठिकाणी जाणवतो. ज्या पद्धतीने सकाळपासून गेल्या 3 ते 4 दिवसापासून वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो. सकाळपासून असलेल्या धुक्यामुळे कुठेतरी शेतीच्या उत्पन्नावरती आणि लागवडीवरती, कांदा उत्पादकांच्या लागवडीवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि या दवबिंदूने आर्द्रतामुळे, मॉइश्चरमुळे कुठेतरी लोकांवर पिकांवरती त्याचा आर्द्रतेचा परिणाम जाणवेल आणि करपा रोग, मर रोग सारखा परिणाम डाळिंब पिकावर आणि कांदा उत्पादकांवरती जरी जाणवत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी देखील विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे. शेतकरी देखील चिंतित असले तरी चाकरमाने आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या शेतकऱ्यांनी धुक्याचा आनंद घेतलेला आहे. मनोहर शेवाळे, TNN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.